तुमचं नाव सांगा आणि कुठून मी प्रणव सूर्यकांत गुरव. मी दिगंची जिल्हा परिषद गटातून आज उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. भारतीय जनता युवा मोर्चाचा विधानसभा प्रमुख व दिगंची ग्रामपंचायत सदस्य या काळात केलेल्या कामाची व सर्व जनतेचा असलेला उत्स्फूर्त प्रतिसाद या सर्वांच्या भरोश्यावर आज मी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. आमदार गोपीचंद पडळकर साहेब असतील, आदरणीय अमरसिंह बापूसाहेब देशमुख, ब्रह्मानंद पडळकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली गेली अनेक वर्ष मी भारतीय जनता पार्टीचं 2014 पासून कार्य करत आलेलो आहे. ग्रामपंचायत सदस्य या 2 टर्म कालावधीत काम करण्याची संधी मिळाली आणि आता ओबीसी पुरुष हे आरक्षण आमच्या जिल्हा परिषद गटात पडलेलं आहे. तर इच्छुक उमेदवार म्हणून मी आज आटपाडी तालुक्यातील पहिलाच अर्ज या ठिकाणी दाखल केलेला आहे. आपण आता जेडपीसाठी भरलेला आहे. या अगोदर आपल्याशी ज्यावेळी चर्चा झाली त्यावेळी आपण पंचायत समितीला सुद्धा जिकडे जागा मिळेल त्या ठिकाणी आपली लढाई तयारी. हो, जो प्रवेश झाला हनुमंतराव देशमुखांचा आपल्या भाजपात, तर तो आपल्या पत्त्यावर पडला असं आपल्याला वाटतं. हो, खूप चांगलं वातावरण आहे. हनुमंतराव देशमुख यांच्या प्रवेशानं भारतीय जनता पार्टी अधिक मजबूत झालेला आहे. आणि तुम्ही जो प्रश्न विचारला खाली किंवा वर, तर पंचायत समितीला आम्ही काही इच्छुक नाहीये. मी जिल्हा परिषद गट पुरुष जे आरक्षित पडलेलं आहे तिथेच मी अर्ज दाखल केलेला आहे. शेवटपर्यंत लढणार आहे का? हो, पक्षाने संधी दिली तर ही निवडणूक मी लढणार आहे. ते काय उद्या समजेल आपल्याला. इच्छुक उमेदवारांना अर्ज भरायला सांगितलेले आहेत नेते मंडळीने, त्यात आम्ही आज अर्ज दाखल केलेला आहे. भाजपचे निष्ठावान म्हणून आपण अनेक वर्ष भाजपमध्ये काम करतो. आपल्याला वाटतंय आपल्याला भाजप जे आहे इन्कमिंग भाजपमध्ये भरपूर इन्कमिंग भाजपमध्ये खूप व्हायला लागलेलं आहे, परंतु जनतेचा कौल पाहता आणि निष्ठा पाहता आणि माझ्यासारखा एक सक्षम उमेदवार त्या भागात दिगंची शहरात सुद्धा जवळजवळ मला वाटतं 11,000 मतदान आहे. तिथून मी सलग 2 टर्म निवडून आलेलो आहे. सर्व प्रभागामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने रिस्पॉन्स आहे आणि युवा मोर्चाच्या माध्यमातून त्या सर्व गावांमध्ये मी काम केलेलं आहे. आमदार गोपीचंद पडळकर साहेब असतील, बापू साहेब आणि ब्रह्मानंद पडळकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली मी गाव तिथं शाखा अनेक उपक्रम त्या सर्व, त्यामुळे घराघरात ऑलरेडी आम्ही पोहोचलेलो आहे. विशेष असं पोहोचायची काही गरज नाही. त्यामुळे अशी खात्री आहे की निश्चित संधी मिळेल. आपण पडळकर साहेबांच्या पार्टीचं काम करतो. भाजपमध्ये 2 गट आहे. नाही, जागा ही कुणाला सुटेल काय आपल्याला माहिती लागली? नाही, आता ऍक्च्युली गटतट असा कोणता विषय ठेवायचा नाही असं ठरलेलं आहे. भारतीय जनता पार्टी म्हणून आदरणीय गोपीचंद पडळकर साहेब आणि बापू साहेब हे सध्या आटपाडी तालुक्यात ऍक्शन मोडमध्ये आहेत. अनेक मोठमोठे पक्ष प्रवेश होणार आहेत आणि 4ही जिल्हा परिषद गटात भाजपला घवघवीत यश येईल या दृष्टीने त्यांची वाटचाल चालू आहे. फक्त गट कोणाला सुटला गण हे काय बाहेरच्या चर्चा आहेत, परंतु ते दोघं मिळून उमेदवार ठरवतील.